नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण 2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं सखोल विश्लेषण करणार आहोत. आपल्यासमोर काही इन्फोग्राफिक्स आहेत जे आकडेवारी सांगतात. पण आपला उद्देश आहे या आकड्यांच्या पलीकडे जाऊन याचा नेमका अर्थ काय हे सोप्या भाषेत समजून घेणं. चला तर मग सुरुवात करूया. या अर्थसंकल्पाचा पाया विकसित भारताची 3 कर्तव्ये या संकल्पनेवर आहे असं दिसतंय. पहिलं आहे उत्पादकता आणि विकास, दुसरं लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणं आणि तिसरं म्हणजे सबका साथ सबका विकास. हो. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना, ही जी 3 कर्तव्य आहेत ना, ही केवळ आर्थिक उद्दिष्ट नाहीत, म्हणजे यात एक प्रकारचं तत्वज्ञान दिसतंय. सरकार फक्त जीडीपीचे आकडे वाढवण्याबद्दल बोलत नाहीये, बरोबर. तर त्या विकासाचा अनुभव प्रत्येक नागरिकापर्यंत कसा पोचेल यावर भर देण्याचा प्रयत्न आहे. ही एक खूप व्यापक दृष्टी आहे. अगदी. चला मग याच दृष्टिकोनातून त्या मोठ्या आकड्यांकडे पाहूया. अर्थसंकल्प एका दृष्टिक्षेपात या इन्फोग्राफिकनुसार एकूण खर्च आहे तब्बल 53.5 लाख कोटी रुपये. प्रचंड मोठा आकडा आहे हा. आणि एकूण जमा आहे 38.5 लाख कोटी. म्हणजे उघडपणे खर्च हा जमा रकमेपेक्षा जास्त आहे. आणि हा जो फरक आहे त्यालाच आपण राजकोषीय तूट म्हणजे फिस्कल डेफिसिट म्हणतो, जी या अर्थसंकल्पात जीडीपीच्या 4.30% आहे. हो. आणि हा आकडा खूप महत्वाचा आहे, कारण तो सरकारच्या आर्थिक शिस्तीचं प्रतीक मानला जातो. मागच्या काही वर्षांपासून ही तूट कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि 4.3%चा आकडा म्हणजे त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणता येईल. पण याला दुसरी बाजूही असेलच नाही का? अगदी. दुसरी बाजू म्हणजे ही तूट कमी करताना सरकार कोणत्या खर्चात कपात करते हे पाहणं महत्वाचं ठरतं. म्हणजे सामाजिक योजनांवर परिणाम होऊ शकतो. बरोबर. अनेकदा तसं होतं. त्यामुळे आर्थिक शिस्त आणि सामाजिक कल्याण यातला समतोल साधणं हेच सरकारपुढचं खरं आव्हान असतं. आणि ह्या खर्चात एक आकडा खूपच मोठा दिसतोय. भांडवली खर्च, जो 12.2 लाख कोटी आहे. ही तर खूप मोठी वाढ आहे. ते रेल्वे, बंदरं यांसारख्या मालमत्ता तयार करण्यावर होणारा खर्च, अच्छा. याचा थेट परिणाम रोजगारावर दिसतो. पण त्याहून महत्वाचं म्हणजे याचा एक मल्टिप्लायर इफेक्ट असतो. मल्टिप्लायर इफेक्ट म्हणजे सरकारने खर्च केलेला प्रत्येक रुपया अर्थव्यवस्थेत अनेक पटींनी वाढतो. गंमत म्हणजे हा आकडा एकटा पाहता येणार नाही. म्हणजे आपण पुढे ज्या सेमीकंडक्टर मिशन आणि फ्रेट कॉरिडॉरबद्दल बोलणार आहोत ना, त्याचं यश या भांडवली खर्चावर अवलंबून आहे. सरकार केवळ रस्ते नाही बांधत आहे, तर ते विशिष्ट उद्योगांसाठी एक इकोसिस्टम तयार करतंय. हा एक कनेक्टेड विचार आहे. समजलं. म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. बरं, आता त्या भागाकडे येऊया ज्याची बहुतेक नोकरदार वर्ग वाट पाहत असतो. प्रत्यक्ष कर. हो, सर्वांचं लक्ष तिकडेच असतं. मध्यमवर्गीयांसाठी काही मोठ्या घोषणा दिसतायत. हो, त्यातली पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे 1 एप्रिल 2025 पासून नवीन उत्पन्न कर कायदा लागू होणार आहे. आणि कर भरणं सोपं करण्यासाठी नवीन सरळ फॉर्म्स आणले जाणार आहेत असंही म्हटलंय. बरोबर. पण कर प्रणाली सोपी करण्याच्या गोष्टी तर नेहमीच केल्या जातात. यात नवीन काय आहे? तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. सुलभीकरण हा शब्द प्रत्येक अर्थसंकल्पात असतो, पण यावेळी त्यामागे एक मोठा उद्देश दिसतोय. एक तर कर भरणाऱ्यांची संख्या वाढवणं आणि दुसरं म्हणजे कर संबंधी जे वाद न्यायालयात जातात ते कमी करणं. प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असेल तर अधिक लोक प्रामाणिकपणे कर भरतात. आणि परदेश प्रवासाच्या पॅकेजवरचा TCS सुद्धा कमी केलाय. हो, तो 20% थेट 2% खाली आणलाय. मध्यम वर्गासाठी हा एक खूप मोठा दिलासा आहे. हे तर खरंच मोठं पाऊल आहे. म्हणजे परदेशात फिरायला जाणाऱ्यांना याचा थेट फायदा होईल. नक्कीच. ही घोषणा मध्यम वर्गाच्या वाढत्या आकांक्षांना दिलेला एक प्रतिसाद आहे. यामुळे केवळ परदेश प्रवास स्वस्त होणार नाही, तर पर्यटन उद्योगालाही चालना मिळेल, की नाही? बरोबर. यासोबतच महिलांसाठी विशेष डिस्क्लोजर स्कीम आणणं हे आर्थिक पारदर्शकतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. आता विकासाच्या इंजिनबद्दल बोलूया. इथे गोष्टी खऱ्या अर्थाने रंजक होतात. उद्योग आणि पायाभूत सुविधा या 2 क्षेत्रांवर प्रचंड भर दिलाय. उद्योगांमध्ये बायोफार्मा शक्ती नावाची योजना आहे, ज्यासाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद आहे. बायोफार्मा आणि सेमीकंडक्टर ही भविष्यातील क्षेत्र आहेत. आज आपण यावर लक्ष केंद्रित करतोय, याचा अर्थ आपण भविष्यातील तंत्रज्ञानाच्या शर्यतीत पुढे राहण्याची तयारी करत आहोत. पण इथे एक प्रश्न आहे. काय? केवळ पैशाने आपण जागतिक हब बनू शकतो का? आपल्याकडे पुरेसे संशोधक आहेत, जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा आहेत. म्हणजे फक्त पैसा पुरेसा नाही. नाही.
ही 10,000 कोटींची रक्कम एक उत्तम सुरुवात आहे, पण खरी कसोटी असेल ती या पैशाचा वापर आपण टॅलेंट आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी कसा करतो याची. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा. याचबरोबर काही राज्यांमध्ये दुर्मिळ धातू कॉरिडॉर स्थापन करण्याचीही घोषणा आहे. हे दुर्मिळ धातू म्हणजे काय? हे ते धातू आहेत जे आपल्या मोबाईल फोनच्या चिपपासून ते संरक्षण उपकरणांपर्यंत, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीपर्यंत सर्वत्र वापरले जातात. अच्छा, म्हणजे खूप महत्वाचे आहेत. हो, आणि आज आपण आयातीवर अवलंबून आहोत. हा कॉरिडॉर म्हणजे आत्मनिर्भर बनण्याच्या दिशेने एक मोठं धोरणात्मक पाऊल आहे. आणि ह्या उद्योगांना जोडण्यासाठी पायाभूत सुविधांची जोड दिली आहे. हो, गती आणि शक्ती. पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरतला जोडणारा एक नवीन फ्रेट कॉरिडॉर आणि हायस्पीड रेल्वेचे 6 नवीन कॉरिडॉर, यात मुंबई पुणे आणि दिल्ली वाराणसी यांचा समावेश आहे. हो ना? मी स्वतः मुंबई पुणे प्रवास खूप करते, त्यामुळे हायस्पीड रेल्वेची कल्पनाच खूप रोमांचक वाटतेय. पण हे प्रत्यक्षात कधीपर्यंत शक्य होईल? बरोबर. अशा प्रकल्पांना अनेक वर्ष लागतात. जमीन संपादन, पर्यावरण मंजुऱ्या, अशी अनेक आव्हानं असतात. पण घोषणा झालीये याचा अर्थ राजकीय इच्छाशक्ती आहे. हे फ्रेट कॉरिडॉर आणि हायस्पीड रेल्वे म्हणजे देशाच्या आर्थिक रक्तवाहिन्या आहेत. यामुळे उत्पादन केंद्रांना थेट बंदरांपर्यंत जलद गतीने जोडलं जाईल. आणि लॉजिस्टिकचा खर्च कमी होईल. अगदी. म्हणजे आपण जे सेमीकंडक्टर बनवू ते जलद गतीने निर्यात करता येतील. हीच ती एकात्मिक विकास योजना आहे. बरोबर. पण या विकासाचा फायदा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी काय तरतूद आहे? आता आपण सामाजिक क्षेत्राकडे वळूया. सुरुवात कृषी आणि शेतकऱ्यांपासून करूया. शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार नावाचं एक बहुभाषी AI टूल आणलं जातंय. शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. हो ना? या AI टूलमुळे शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव याबद्दल अचूक माहिती मिळू शकेल. पण खरं आव्हान काय माहितीये? काय? तंत्रज्ञानाचा स्वीकार. आपल्या देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे स्मार्टफोन आहे का? त्याला हे ॲप वापरता येईल का? यावर काम करावं लागेल. बरोबर. याशिवाय नारळ, काजू, कोको यांसारख्या उच्च मूल्य पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आणि हे खूप चांगलं पाऊल आहे. केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता नगदी पिकांवर लक्ष केंद्रित करणं हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात विविधता आणण्यासाठी गरजेचं आहे. आता देशाचं भविष्य म्हणजे युवा शक्ती. त्यांच्यासाठी AVGC म्हणजेच ॲनिमेशन, गेमिंग या क्षेत्रात 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएशन लॅब उभारणार आहेत. ही एक दूरदृष्टीची घोषणा आहे. सरकार तरुणांना केवळ पारंपरिक शिक्षणात न गुंतवता नवीन युगातील कौशल्यांसाठी तयार करत आहे. हो, हे क्षेत्र आजकाल खूप लोकप्रिय आहे. अब्जावधी डॉलर्सची इंडस्ट्री आहे ही. पण इथेही प्रश्न तोच आहे. या लॅब्समध्ये शिकवण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित शिक्षक आहेत का? अभ्यासक्रम कोण तयार करणार? म्हणजे अंमलबजावणी महत्वाची ठरेल. अगदी. नाहीतर या लॅब्स केवळ कम्प्युटरची दुकानं बनून राहतील. आणि शिक्षण ते रोजगार यावर एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा आहे. ही खूप गरजेची गोष्ट आहे. आज आपल्याकडे पदवीधर आहेत, पण उद्योगांना आवश्यक कौशल्य नाहीत. ही समिती शिक्षण आणि उद्योग जगतातील दरी कमी करण्याचं काम करेल अशी अपेक्षा आहे. यासोबतच आरोग्य क्षेत्रातही मोठी घोषणा आहे. हो, पुढील 5 वर्षात 1,00,000 संबद्ध आरोग्य व्यावसायिक तयार करण्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे केवळ डॉक्टर्स नाहीत, तर टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट अच्छा, यांसारखे व्यावसायिक. हे आरोग्य सेवेचा पाया मजबूत करण्यासारखं आहे. आणि आता नारी शक्ती. प्रत्येक जिल्ह्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वर्किंग वुमन हॉस्टेल्स. ही खूप महत्वाची योजना आहे. यामुळे महिलांना घरापासून दूर दुसऱ्या शहरात जाऊन नोकरी करणं अधिक सुरक्षित आणि सोपं होईल. महिलांचा नोकरीतील सहभाग वाढेल. आणि स्वसहाय्यता समूहांच्या उत्पादनांसाठी शी-मार्ट्सची योजना आहे. हो, यामुळे त्या महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी एक संघटित बाजारपेठ मिळेल. मध्यस्थांची साखळी तुटेल आणि त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे स्टेम क्षेत्रात विद्यार्थिनींसाठी विशेष योजनांची ही घोषणा आहे. हो, आणि हे अत्यंत आवश्यक आहे. कारण अजूनही या क्षेत्रात महिलांचा सहभाग खूप कमी आहे. तो वाढवणं गरजेचं आहे. या अर्थसंकल्पात भविष्याचा वेध घेणाऱ्या काही खूप मोठ्या घोषणा आहेत, विशेषतः डिजिटल क्षेत्रात. डेटा सेंटर्सना थेट 2040 पर्यंत कर सवलत दिली आहे. ही तर खूप मोठी गोष्ट वाटते. ही खूप मोठी नाही, ही एक गेम चेंजर घोषणा आहे. गेम चेंजर. हो, आज बेटा हे नवीन तेल आहे असं म्हणतात. या एका घोषणेमुळे
गुगल, ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट सारख्या जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या कंपन्या भारतात प्रचंड गुंतवणूक करतील. बापरे. याचा अर्थ काय? 1. उच्च कौशल्याच्या नोकऱ्या. 2. भारताचा डेटा भारतात राहील. आणि 3. भारत जगाचा डेटा हब बनेल. ही एक मजबूत पायाभरणी आहे. आणि याला शिक्षणाची जोड कशी दिली आहे? 3 नवीन नायपर्स आणि 4 नवीन विद्यापीठ टाउनशिप्स. ही विद्यापीठ टाउनशिपची कल्पना खूपच आकर्षक आहे. याला तुम्ही शिक्षण आणि उद्योगाची जुगलबंदी समजू शकता. जुगलबंदी. हो, म्हणजे एकाच कॅम्पसमध्ये विद्यार्थी शिकतील आणि बाजूच्याच कंपनीत इंटर्नशिप करतील. वा. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल आणि उद्योगांना तयार कुशल मनुष्यबळ. हे शिक्षण ते रोजगार या संकल्पनेचे एक ठोस रूप आहे. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? एकीकडे पायाभूत सुविधांवर प्रचंड खर्च करून अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न आहे, आणि दुसरीकडे तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या माध्यमातून भविष्याचा पाया रचला जातोय. अगदी बरोबर. हा अर्थसंकल्प केवळ एका वर्षाचा हिशोब नाही, तर विकसित भारत 2047 या मोठ्या ध्येयाकडे टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण यात आव्हानही असतीलच. नक्कीच. यात महत्वाकांक्षी योजना आहेत, पण त्यांची खरी कसोटी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर अवलंबून असेल. घोषणा करणे एक भाग झालं, पण ती योजना जमिनीवर उतरून शेवटच्या माणसापर्यंत तिचा लाभ पोहोचवणे हे खरं आव्हान असणार आहे. या चर्चेतून एक विचार पुढे येतोय माझ्या मनात. बोला. अर्थसंकल्पात पर्यटन वाढवण्यासाठी लोथल, धोलावीरासारख्या 24 पुरातन स्थळांचा जागतिक दर्जाचा विकास करण्याची घोषणा आहे. ही स्थळं आपला ऐतिहासिक वारसा आहेत, बरोबर? हो, नक्कीच. मग या वारसा स्थळांचा विकास करताना त्यांचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्वरूप जपत आधुनिक सुविधा पुरवणे, ह्यातला समतोल कसा साधला जाईल? हा विकास त्या स्थळांचं जतन करेल की त्यांचं व्यापारीकरण करून त्यांचं मूळ